खास करून मोठी समस्या निर्माण झाल्याचं पाहिलं. आणि त्या दुसऱ्या पण घटना आहेत. बीडमध्ये एलपीजीच्या व्यावसायिकांना मारहाण करण्यात आलेली आहे. मारहाणीच्या घटना समोर येतात. अर्थातच भारत सरकारकडे राज्यांकडून जो डेटा येतोय किंवा राज्याकडे जिल्ह्यांमधून जो डेटा होतोय आणि भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून जी माहिती किंवा स्टेटमेंट्स येत आहेत त्याच्यात आणि वास्तवतेत प्रचंड अडचण आहे. मी शनिवार रविवारी पुण्यात होते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा मी सगळाच आढावा घेतला आणि मी शिरूरला अमोलदादांशीही बोलले. प्रचंड अडचणी सगळीकडेच दिसत आहेत आणि मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्याच माध्यमांनी वास्तव जे सरकार कबूल करायला तयार नाही ते सातत्याने तुम्ही चॅनल्सवर दाखवता. मी तुम्हाला एक 4-5 उदाहरणं बारामती लोकसभा मतदारसंघातली सांगते. ऑन फील्ड एक तर देशपांडे म्हणून एक ग्रुप आहे जे धायरीमध्ये चपात्या बनवतात. इन्फोसिस असेल, टाटा असेल, महिंद्राच्या सगळ्या हिंजवडीला हजारोने लाखोनी चपात्या ते रोज पाठवतात. आज तिकडे 50% काम बंद झालेलं. आमच्या महिलांना हाताला काम नाहीये कारण का गॅस नाहीये. तशीच परिस्थिती बारामतीत आहे. बारामतीचे सगळे आमचे जे ग्राहकचा जो युनियन आहे किंवा सगळे व्यवसाय करणारे सोमानीजी आहेत आमचे, तर त्या सोमानीजींचे सगळे ग्रुप परवा दिवशी बारामतीत एकत्र आला होता. मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि एक परिस्थिती की बारामतीमध्ये आज जो कमर्शियल गॅस आहे तो कुठेही मिळत नाही. रेस्टॉरंट्समध्ये काही सगळे व्यवसाय बंद झालेले आहेत आणि काही ठिकाणी आमचे जे MSMEs आहेत, आमच्या MIDCs जे आहेत बारामतीमध्ये असेल, मग चाकणला असेल, दौंड, इंदापूर, सगळ्या पुरंदरला सगळ्या MIDCs मध्ये आज काही ठिकाणी 75% कामगार कमी केलेले आहेत कारण का गॅस नाहीये. मग MSME मध्ये प्रॉब्लेम आहे, रेस्टॉरंट्स खानावळींमध्ये प्रॉब्लेम आहे. आमच्या महिला भगिनी ज्या घरामध्ये उद्योग करतात किंवा त्यांचे जे छोटे स्मॉल स्केलचे जे छोटे बिझनेस मॉडेल्स आहेत तिथे अडचण आहे. घरामध्ये महिला रांगाच्या रांगा लावून जेव्हा ऑनलाईन मिळायचं तर तिथे आज वेळेवर गॅस मिळत नाहीये. आणि माझी माननीय प्रधानमंत्र्यांना हात जोडून विनंती की त्यांनी गॅस सिलेंडरसाठी एक मोठी जाहिरात केली होती. ते पहिल्यांदा सरकारमध्ये आले तेव्हा की त्यांची एक इच्छा होती की ह्या महाराष्ट्रात ह्या भारतातल्या कुठल्याही महिलेला डोळ्यातून अश्रू आणि खोकला येता कामा नये सरपणामुळे. सरपण शब्द वापरतो आपल्याकडे गाव आपण. त्याच्यामुळे असं तिला कधी नाही, चूल नको, तिला व्यवस्थित गॅस मिळाला पाहिजे. त्याच्यात आपल्या सगळ्या लोकांनी आपण आपल्या सगळ्या सबसिडी सोडून दिल्या की आपल्याला सबसिडीची गरज नाही, ज्याला गरज आहे त्याला ती सबसिडी मिळाली. उत्तम प्रोग्राम होता. पण आज त्याच कष्ट करणाऱ्या आमच्या महिलांना गॅस मिळत नाहीये. व्यवसाय, इकॉनॉमी, अर्थव्यवस्था कोलमडेल अशी परिस्थिती आहे. माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले. आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे याच्यात तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे. जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया. पण गेले अनेक दिवस पॉवर सिक्युरिटीवर राहुल गांधीजी सातत्याने बोलत आले. जे राहुलजी बोललेत ते सगळं आता खरं होताना आपल्याला 2 आठवड्यांनी दिसतंय. आणखी एक दुसरा मुद्दा म्हणजे की ज्या प्राथमिक शाळा आहेत की जिथं लहान मुलांना शाळेमध्ये अन्नधान्य दिले जाते, खिचडी दिली जाते किंवा त्याशिवाय वेगळं नाश्ता दिलं जातं, ते संपूर्ण आता बाधित झालेलं आहे. ते बंद करण्यात आले आहेत आणि विशेष करून पुण्यातल्या सर्व शाळांमधल्या बंद करण्यात आले. नाही, मिड डे मील प्रोग्राम जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये सुरू झाला, त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेबांनी तो देशामध्ये आणखीन मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने लागू केला. हा एवढा मोठा उपक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे. काल मी पुण्याच्या कलेक्टरांशीही बोलले ह्याच्याबद्दल आणि तेव्हा पुण्याच्या कलेक्टरांनी मला सांगितलं, ताई आम्हाला इन्स्ट्रक्शन झालेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या की या मुलांचं अन्नधान्य किंवा आश्रमशाळा असतील इथे कुठेही कमतरता होता कामा नये. पण तशी परिस्थिती दिसत नाही. आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाहीये की तुटवडा आहे. म्हणजे ही जी महत्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे हे मला समजत नाही. कलेक्टरांचे स्टेटमेंट्स येत आहेत, कलेक्टर बिचारे जे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार त्यांना इन्स्ट्रक्शन देते त्याप्रमाणे बोलत आहेत.
की होर्डिंग आम्ही बंद केलंय. अरे होर्डिंग होतंय कुठे? तुटवता आहे, कमतरता आहे, हे का भारत सरकार कबूल करत नाही आणि एक मोठा ऍक्शन प्लॅन तयार करत नाही याच्यासाठी? एलपीजी संदर्भामध्ये प्रॉब्लेम असा नाही की कॉन्टॅक्ट म्हणून करायचा, कारण कस्टमर केअरचे संपूर्ण नंबर जे आहेत ना ते बंद आहे. बरोबर आहे. त्यामुळे अनेक गहिरीच्या समोर, कारण अनेक दिवसापासून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डिमांड केलेली आहे, परंतु रिस्पॉन्सच मिळत नाही. कुठे कॉल करायचं कुठे नाही. नाही, ते एलपीजीची सगळी यंत्रणा भारतात कोलॅप्स झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तातडीने पार्लमेंटमध्ये याची चर्चा मागतोय. परवाही हरदीप पुरीजींनी जे स्टेटमेंट केलं आणि चॅनल्सवर, मी विरोधक म्हणून हा आरोप करतच नाही, ही वेळच नाहीये विरोध करायची. ही समंजसपणाने भारत सरकारने सगळ्यांना एकत्र येऊन मार्ग काढण्याची वेळ आहे. आणि जर तुटवता होत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना. वास्तव मारामाऱ्या व्हायला लागल्या, लोक दुकानं अटॅक करायला लागले. काय चाललंय महाराष्ट्रात आणि भारतात? गॅस सप्लायर जे गॅस सप्लाय करतात पोलीस सिक्युरिटीच्या अंडर. याचा अर्थ तेच आहे ना, जे आम्ही विरोधक म्हणतोय तेच वास्तव व्हायला लागलंय ना. मग भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार का कबूल करत नाहीये? जर अडचण आहे, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की कुठेही गॅसचा तुटवडा नाहीये, विरोधक खोटं होतं. एक प्रकारे तुम्ही सांगता की गॅसचा तुटवडा आहे, सगळीकडे दिसतोय. मी भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारवर आरोपच करत नाहीये, मी वास्तव दाखवते. चॅनल आफ्टर चॅनल तुम्ही बघा. मी खरंच मराठी माध्यमांचे हात जोडून आभार मानते की तुम्ही कुठल्याही म्हणजे भीतीला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता जे वास्तव आहे, आज भारतातला माणूस अडचणीत आहे, आज गृहिणी अडचणीत आहे, या वास्तवतेपासून भारत सरकार का लपतंय हे मला समजत नाही. मुख्यमंत्र्यांचं काळजीक्रम खोटं आहे असं म्हणायचंय? नाही, मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की त्यांनी ही सगळी जर चॅनल्स पाहिली तर त्यांनाही कळेल की आज कुठे गॅप्स आहेत. बारामतीमध्ये आज सगळे बारामतीकर, आमचे सोमाणीजी, हे सगळे आमचे जे व्यवसायाचा जे ग्रुप आहे बारामतीचा, ते सगळं काम बघतात. त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की बारामतीमध्ये कुठेही गॅस मिळत नाही. आता बारामती सारख्या ठिकाणी ही परिस्थिती आहे, पुण्यात ही आहे, बीडमध्येही आहे, नाशिकमध्ये आहे, जळगावमध्ये आहे, नागपूरमध्ये, कुठे नाहीये तुम्ही मला सांगा. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात सगळीकडे ही परिस्थिती. कुठल्याही खासदारात तुमचे नातेवाईक असतील, तुम्ही विचारा ना फोन करून. आणि डेटा तर दिसतोय ना, सगळ्या चॅनल्सवर दिसतोय, वर्तमानपत्रात दिसतंय. तुटवता तर आहेच ना. कशाची वाट बघताय महाराष्ट्र आणि भारत सरकार? दररोज ना 4 मिनिस्ट्री ब्रीफ करतात आणि सांगतात की डोंट पॅनिक आणि सगळ्या स्थिती ज्या आहेत ते नॉर्मलायझेशन वर आणलेत आणि वेसल्स पास पण झालेत. आज 2 गुजरातला पण पोहोचणार आहेत. या सगळ्यांच्या मध्ये जे कॉमन मॅन आहे त्याच्यात ती कुठे सॅटिस्फॅक्शन दिसत नाहीये. ऑन ग्राउंड ते कुठे दिसत नाहीये जे मिनिस्ट्रीज बोलतात 4 वाजता. नाही, सरकार रोज एक 4 वाजता जे बोलतं आणि वास्तव याच्यात भरडला जातोय सामान्य माणूस ना. सामान्य माणसाला नाही ना मिळत आहे सिलेंडर. तुम्ही घरातले अनुभव बघा ना, बाहेर कशाला जायचं आपण कोणी? आपल्याच अनुभव बघा. आणि मी बघते ना, मी बारामतीमध्ये मी पुन्हा रिपीटच करते, आमचे रेस्टॉरंट ओनर्स, आमच्या गृहिणी ज्या घरातून व्यवसाय करतात, त्यांच्या चपाती असेल, काय डबे देत असतील त्या असतील, किंवा आमचे अनेक शेतकरी बंधू आहेत ज्यांच्या मुलांनी आज हॉटेल म्हणून सगळ्या मोठ्या हायवेजला टाकलेत. सगळीकडे प्रॉब्लेम, म्हणजे एमएसएमई प्रॉब्लेम, केटरिंग मध्ये प्रॉब्लेम. अरे लग्न हा केवढा मोठा बिझनेस आणि आपल्या देशामध्ये तुमच्याच सगळ्या चॅनलवर बघितलं की लग्नांमधले मेन्यू कमी झाले, शक्य नाही, किंवा काही ठिकाणी जेवणच देत नाही लग्नामध्ये, या अक्षता टाकाणी जा, अशी दुर्दैवानी परिस्थिती झालेली आहे. मग हे सरकार का कबूल करत नाहीये? आणि प्रॉब्लेम आहे का? तर आहे. कितीही डोळे बंद केले तुम्ही तरी मांजराला असं वाटत असतं की कोणी पाहत नाहीये, पण तसं नसतं. हे दुर्दैव आहे की भारत सरकार फार लाईटली हा इश्यू घेतोय. काही एक गोष्ट आहे की या सर्व विभागीय जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात त्यांनी डेटा दाखवला की अशा स्वरूपाच्या बातम्या आल्यानंतर आणि चर्चा सुरू झाल्यानंतर सिलेंडरचे बुकिंग हे सिग्निफिकंटली डबल झाले. मग कुठेतरी लोकांमध्ये पॅनिक पण क्रिएट होतोय, त्यामुळे सुद्धा तुटवडा निर्माण होतोय का? नाही, तुटवता मग बारामतीमधली रेस्टॉरंट का बंद आहेत? तुटवता नाहीच आहे तर एमएसएमईज का बंद आहेत? आमचे देशपांडेंचा जो ग्रुप डायरीमध्ये चपात्या बनवतो, लाखो चपात्या रोज आमच्या महिला लाटतात, मग तिथे का सिलेंडर मिळत नाहीये?
जर सिलेंडर अवेलेबल आहे तर मग आमच्या देशपांडेंच्या पुऱ्या धायरीच्या ग्रुपला तातडीने सिलेंडर पाठवा ना, जर कोणी सरकारमधलं ऐकत असेल तर. मग बारामतीमधले सगळे उद्योजकांना लगेच तुम्ही गॅस द्या. आम्ही हातावर हात ठेवून बिचारे आमचे कामगार बसलेत बारामतीमधले, द्या त्यांना लगेच. मी हात जोडून आभार मानीन, सत्कार करीन स्वतः जाऊन महाराष्ट्र सरकारचा. त्यांनी बारामतीतले सगळे व्यवसाय, मग रेस्टॉरंट असतील, महिला उद्योजक असतील किंवा आमचे कमर्शियल गॅसवाले, सगळ्यांना द्या. मी स्वतः जाऊन सरकारचे आभार मानीन की हो आमचं चुकलं, हे व्यवसाय बंद नाही. सगळा डेटा तुमच्या चॅनलवर दाखवला जातोय ना, हे काही काल्पनिक गोष्टी नाही. कारण की मी आरोप करत नाहीये, सगळे चॅनल आणि वास्तव काय हो, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. फक्त विरोधक म्हणून मी हे बोलत नाही, मी लोकप्रतिनिधी आहे. 23 लाख लोकांचा आवाज म्हणून आम्हाला दिल्लीला पाठवायचं जायचं. आमची नैतिक जबाबदारी नाही जेव्हा आमचे मतदार, आमच्या कुटुंबातले लोक, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही त्यांच्या सेवेसाठी निवडून आलोय, तर आपली लोक जेव्हा अडचणीत आहे आम्ही बोललंच पाहिजे ना. आणि आता नाही बोलणार तर कधी बोलणार? सत्ताधारी पक्षामुळे नाही नाही, पण मुख्यमंत्री म्हणाले काँग्रेस आणि तुम्ही पॅनिक. मान्य ना. मग माननीय मुख्यमंत्र्यांची माझी विनम्रपणे विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये हे जे 3-4 मुद्दे मी पाडले, त्यांनी जर तो उद्या पटकन आमच्या बारामतीकरांना लगेच गॅस दिला तर मी स्वतः जाऊन त्यांचे आभार मानेन. काही खतांचा तुटवडा जाणवतोय, त्याचबरोबर ठिबक, तुषार सिंचन ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या किमती मोठ्याने वाढताना दिसत आहे. कारण माल जो मिळत होता तो मिळत नाहीये, शेतकऱ्यांवरती देखील मोठी कुऱ्हाड कोसळताना पाहिजे. ह्याच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल तर भारत सरकारने 2 मोठे केले. नॅनो फर्टिलायझर, तुम्हाला आठवतं? अरे मेरे तो कान पक गए सुन सुन के. पार्लमेंटमध्ये जो उभं राहील म्हणायचा नॅनो फर्टिलायझरने, त्याचा डेटा कुठे? आणि मग काय झालं, ते नॅनो फर्टिलायझर आता का वापरायला होतं? ग्रीन अमोनियावर एक मोठं 8,000 कोटी रुपयाचं एक नवीन स्कीम काढली सरकारने. काय झालं त्या स्कीमचं? एवढा मोठा गाजावाजा करून तेव्हा हे फर्टिलायझर कमी करणार, आम्ही नॅचरल शेती करणार, मग काय झालं त्याचं आउटपुटचं? काय डेटा आहे त्याचा सगळा? आणि युरियाचं जेव्हा जेव्हा सरकार कितीही म्हणलं तरी राज्यांची तुम्ही जाऊन वास्तवता, सगळा युरियाचा तुटवता कालही होता, आजही आहे. आणि महागाई तर काही विचारूच नका. काही पोटनिवडणुकीची घोषणा झालेली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा काल केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. बारामतीची निवडणूक नेमकं कशी होणार? नाही, बारामतीच्या अशी काही विषयच नाहीये. आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही. म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून, आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही. धनगर समाज हे त्यांच्यासमोर एकाला कोणाला ठेवणार आहे असं बोलणार? ती नाही मला माहिती. आम्ही ती सीट लढणार नाही, ह्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका नाही. आणि पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतलाय, मी तुम्हाला आधीच सांगितलं. नाही, कोणीच लढणार, विषयच येत नाही. राहुरीमध्ये तुम्ही लढणार का? कारण ती सीट तुमच्याकडे आहे. आता त्याची चर्चा माननीय जयंत पाटील साहेब, संजय राऊत साहेब उद्धवजींशी बोलतील, काँग्रेसशीही बोलतील, आणि एक आज उद्यामध्ये महाविकास आघाडी त्याचा निर्णय घेईल. पण बारामती विधानसभेमध्ये सुनेत्रा वहिनींच्या विरोधात आम्ही कॅन्डिडेट देणार नाही, हे मी तुम्हाला आधी सांगितलं. तर म्हणजे तो प्रश्नच येत नाही कॅन्डिडेट द्यायचा. विधिमंडळाचा किस्सा आठवडा आहे आणि अमोल मिटकरी असं म्हणतायत की अदृश्य शक्ती चर्चा लावून देत नाही, अशी शंका आहे अजितदादांच्या मृत्यू संदर्भात. खर तर मागणी ही जी पहिल्या दिवसापासून होतीये ती एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी. आणि रोहित, तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं किती धावपळ करतो याच्यासाठी. तो मागचा पूर्ण आठवडा पुढे आहे दिल्लीतही होता. दिल्लीमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना पाठपुरावा करतोय. तो परवा तेलंगणाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, त्यांनाही ब्रीफिंग केलं. उमर अब्दुल्लांनीही ब्रीफिंग त्यांनी केलं. आणि मला असं वाटतं की एक पारदर्शक इन्क्वायरी मागणं याच्यात गैर काय. आणि इथेही म्हणजे मी आधीही बोललेले की मी उद्धवजींचे आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की दादाच्या या केसमध्ये डिस्कशनसाठी मागणी ही काँग्रेस आणि उद्धवजींची शिवसेना, अनिल देसाई जी असतील किंवा अरविंद सावंत जी असतील. अरविंदजी तर 3-4 वेळा फ्लोअर ऑफ द हाऊसवर अरविंद सावंतजी हे बोललेले आहेत की आम्हाला अजितदादांची ही पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. तर ऑन रेकॉर्ड
शिवसेनानी हा मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यामुळे मी खूप मनापासून त्यांचे आभार मानते. आणि ज्या ज्या नेत्यांना, मग अखिलेश यादव असतील, ममता दिदींचे सगळे खासदार असतील, काँग्रेसला आधीच राहुलजींनी रोहितला वेळ जो दिला, तर मग या सगळ्यांच्या मदतीने आम्हाला एवढंच आमचं मागणी आहे भारत आणि महाराष्ट्र सरकारकडे की जी काय इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि दादावर जी घटना आमच्या कुटुंबावर जे झालं ते दुसऱ्या कुठल्याही कुटुंबावर होऊ नये, तो दिवस येऊ नये, एवढीच आमची प्रांजळ भावना आहे. जयंत पाटलांनी एक विशेष मुलाखत टू द पॉइंट मध्ये हे सांगितलंय की विलिनीकरण ठरल्यावर जे आहे नुसतं जाहीर करणंच बाकी होतं, त्यात हा अपघात झालाय आणि ही खूप मोठी शंका त्यांनी व्यक्त केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं जयंतराव पक्षाचेच नाही राज्याचे मोठे नेते आहेत आणि खूप त्यांचा गल्व अनुभव राहिलेला आहे. त्यामुळे जयंतरावांचं जे स्टेटमेंट त्यांनी सांगितलेलं आहे ते वास्तवच आहे. त्यांनी विलिनीकरण करून हे पण सांगितलं की 17 जानेवारीची जी बैठक होती त्यात तारीख वगैरे सगळं ठरलेलं होतं, नुसतं एक फायनल निर्णय जे आहे ते शरद पवारांना सांगणं हे शिल्लक होतं. माझ्यासाठी, मी हे खूप विनम्रपणे म्हणते, माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, त्याच्यावर पडदा पडलेला आहे. इतिहासात मला आता काही रमायचं नाही. वास्तव असं आहे की हा देश आज अडचणीत आहे, जग अडचणीत आहे. भारत सरकारने एक ऑल पार्टी मीटिंग करून तातडीने या क्रायसिसमध्ये विरोधी पक्षालाही कॉन्फिडन्समध्ये घ्यायची गरज आहे. आज इकॉनॉमी असेल किंवा आज एलपीजीचा क्रायसिस असेल, याच्यामुळे भारतातल्या अनेक व्यवसाय, महाराष्ट्रातले व्यवसाय, पुणे जिल्ह्यातले आणि बारामतीमध्ये हे अत्यंत अडचणीत आलेले आहेत. मला असं वाटतं आता या देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान जगातली जागतिक परिस्थिती काय आणि त्याच्यानंतर होणारे पुढची आव्हानं ही आहेत. आजच बघा दुबईवरनं आपले लोक परत आले. मी जयशंकरजींचे जाहीर आभार मानते की त्या काळात त्यांच्या MEAने, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी प्रत्येक खासदाराला मदत केली. मला तर केलीच. आपल्या भागातले अनेक लोक आपण परत आणण्यात आपल्याला यश मिळालं. आज दुबईचं एअरपोर्ट परत बंद झालं. आत्ताचीच बातमी सकाळी आली दुबईचा एअरपोर्ट. त्याच्यामुळे आज इंग्रजीमध्ये ज्याला व्हॉलटाईल म्हणतात, असं जगातलं सगळं राजकारण, समाजकारण, इकॉनॉमी सगळ्या व्हॉलटाईल झाल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार स्वतःला ह्याचा कसं इन्स्युलेट करणार आहे, फर्टिलायझरची काय पुढच्या परिस्थितीत, तेलाचं काय होणार आहे, रशियामधून आपल्याला तेल मिळायला आता संधी मिळाली पण किंमत किती वाढलेली आहे, एलपीजीचं स्टोरेज का नाही आपण केलेलं, चायनासारख्या देशांनी एलपीजीचा स्टोरेजचा प्लॅन केलाय, भारत सरकारने काय केलंय त्याच्याबद्दल, का हा एवढा मोठा तुटवता होतोय. त्यामुळे मला विचाराल तर आज पॉलिटिकल, सोशल आणि इकॉनॉमिकल क्रायसिस चाललेला आहे देशामध्ये आणि जगामध्ये आणि भारत सरकार का ते कबूल करत नाहीये याचं उत्तर खरंच माझ्याकडे. याच्यावर मिनिस्टर्सला भेटणार का जे रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्टेटस असं सांगतात ते सगळं ऑलमोस्ट नाही, आम्हाला नुसतं भेटून उपयोग नाही ना, आम्हाला डिबेट पाहिजे पार्लमेंटमध्ये. ऑल पार्टी तुम्हाला आठवत असेल पेहलगामचा हल्ला झाला. पेहलगामचा हल्ला झाल्यानंतर तातडीने ऑल पार्टी मीटिंग होती. त्याच्यात आदरणीय पवारसाहेब हे देशातले पहिले नेते होते जे म्हणाले या बाबतीत आम्ही राजकारण करणार नाही, हा देशावर हल्ला आहे, देशाच्या बाबतीत आम्ही ताकदीने सरकार बरे उभे आहोत. आणि या काँग्रेस पक्षाचाही मनाचा मोठेपणा की ऑल पार्टी मीटिंगमध्ये खडगेजी आणि राहुलजी दोघांनी कॉन्फिडन्स दिला राजनाथ सिंगजींना की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं. आम्ही सगळे खासदार जरी विरोधातले असलो तरी जगात फिरून भारताची जी भूमिका होती ती स्पष्टपणे आम्ही एक आहोत या बाबतीत हे सांगितलं. तीच ही वेळ परत आलेली आहे. मी पुन्हा तेच सांगते की भारत सरकार का, ज्याला इंग्रजी म्हणतात शव इट अंडर द कार्पेट, अशासाठी आपण हे सगळं करतोय. आता चर्चा झालीच पाहिजे. मदत घ्या ना, काय हरकत आहे मदत घ्यायला विरोधी पक्ष, तुम्हाला सहकार्य करायला विरोधी पक्ष तयार आहे. सगळे मिळून भारताच्या या प्रॉब्लेमला आपण सगळे तोंड देऊया. सीबीआय चौकशी व्हावी यासाठी पत्र दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन झालेल्या अध्यक्ष, त्याचबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी सगळ्यांनी केली. तर पुढे त्याची सीबीआय चौकशी होताना पाहायला मिळाली, कारण राज्य सरकार पद्धतीने त्याच्याशिवाय सीबीआय एंटर करत नाही किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. म्हणून तर रोहित पवार एवढी धावपळ करतायत ना सगळीकडे. राज्य सरकारमध्ये हे सगळे पवार फॅमिली पण आहे. या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारावी लागतील. पण ज्या पद्धतीने रोहित पवार धावपळ करतायत, मी बघते रोहित रोज कुठे ना कुठे रोज जाऊन प्रयत्न करत असतो आणि दादाला न्याय मिळावा
महाराष्ट्राच्या दादा प्रेमींना न्याय मिळावा. पवार कुटुंब म्हणजे फक्त आम्ही नाही, पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे, जी आमच्या सुखदुःखात आयुष्यभर 6 दशक पवार साहेबांवर उभी राहिले. हे उपकार महाराष्ट्राचे आम्ही कधीच विसरणार नाही. हे दुःख फक्त दादाचं आमचं नाहीये, हे सगळ्यांचं आपलं दुःख आहे. आणि मी पुन्हा ते रिपीट करते की जो दिवस किंवा जी एवढी मोठी घटना आमच्या कुटुंबावर आलेली आहे, तो अन्याय, तो अपघात दुसऱ्या कुठल्याही कुटुंबावर होऊ नये. माझ्या काकी कशा दुःखातून जात आहेत आम्ही बघतो रोज, मन तुटतं रोज काकींकडे. म्हणजे माझ्या बहिणी, काकी, सगळं कुटुंब काय दुःखातून जात आहे आमचंच आम्हाला माहिती. मैम हिंदी में इन्व्हर्ट डिटेल झालेलं लेटर इन्व्हर्ट झालेलं सीबीआय इन्व्हर्ट. या सगळी ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सरकारला विचारायला लागेल, त्याची उत्तरं माझ्याकडे नाही. माझ्या भावाला न्याय मिळावा ही प्रांजळ भूमिका रोहितची, माझी आणि आमच्या पवार कुटुंबाची आहे. बाकी आम्ही आरोप प्रत्यारोप करतच नाही. आम्ही विनम्रपणे आमच्या भावाला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे. आणि जी घटना, जो अन्याय माझ्या भावावर झाला तो दुसऱ्या कुठल्याही कुटुंबावर होऊ नये, हीच त्याच्या मागची आमची भूमिका आहे. रवींद्र वैदचं म्हणणं आहे की पूर्ण अहवाल लिहून द्यावा, त्याच्यानंतर त्याच्यावरती भाष्य करावं. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मैम डिटेल में हिंदी में प्लीज बताइए, एलपीजी क्राइसिस को लेकर आपने ऑल पार्टी मीटिंग तो बुलाई है, पर अब तक नहीं बुलाई नहीं, मांग की हमने. मांग की है, पर अब तक जो है उस पर कोई कॉल आया नहीं है. किस तरह से आप देखती हैं, महाराष्ट्र का क्या समझते हो? नहीं, महाराष्ट्र बहुत दिक्कत में है. मेरे यहाँ से मैं चुन के आती हूँ, मेरे निर्वाचन क्षेत्र में मैं पूरे प्रेस की बहुत आभारी हूँ कि जो प्रेस, प्रिंट हो या इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, जो वास्तव है वो आप रोज दिखा रहे हैं. मेरे निर्वाचन क्षेत्र का मैं उदाहरण दूं, मेरी महिला जो बिजनेस करती है, घर से कोई चपाती बनाती है, कोई डब्बा किसी को तो रोज देती है. जैसे हमारा एक महिलाओं का ग्रुप है खड़कवासला धायरी में, देशपांडे जी ने वो ग्रुप बनाया. वहां लाखों चपाती रोज रोटी बनती है और इन्फोसिस हो, महिंद्रा, इन्फोटेक हो, सबको चली जाती है. वहां आज सिलेंडर नहीं है, इसलिए 50% पे कल तक आ गया, आज शायद और कम. हमारे जो एमएसएमई है वहां काम ठप हो चुका है. बारामती शहर में वहां के जो व्यापारियों का ग्रुप है, उन्होंने एक अपील किया है महाराष्ट्र और भारत सरकार को कि हमें न्याय दीजिए. वहां के रेस्टोरेंट्स बंद है, कहीं खाना नहीं मिल रहा है ठीक से. तो जो रेस्टोरेंटर्स है वो दिक्कत में है, किसान दिक्कत में है, हमारी महिला जो बिजनेस करती है वो दिक्कत में है. और उस हिसाब से हमारे एमएसएमईज है, जो सप्लायर्स है, जो चाकण में है, इंदापुर में है, दौंड एमआईडीसी, बारामती एमआईडीसी, यहां भी बहुत सारी फैक्ट्रियां बंद है. तो और क्या डेटा चाहिए? और जो महिला जो ऑनलाइन कोशिश कर रही है लेने की, उसको भी सिलेंडर टाइम पे नहीं मिल रहा है. और एक बात, वेटिंग लिस्ट बढ़े जा रही है. और अगर कोई दुकान वहां चला जाए, जो हेल्पलाइंस है, हेल्पलाइन के फोन कोई नहीं उठा रहा है. तो द होल सिस्टम इज कोलैप्स्ड अनफॉर्चुनेटली. और भारत और महाराष्ट्र सरकार मान ही नहीं रही है. और ये डेटा दिख रहा है ना, डेटा पूरे चैनल्स पे दिख रहा है. और उनके जो यंत्रणा है महाराष्ट्र और भारत सरकार की, उनको भी पता होगा ना ये क्राइसिस चल रहा है. तो आप डिमांड नहीं, हमारी तो डिमांड है ही. मैं पिछले हफ्ते भी बोली थी कि एक अर्जेंसी है. दिस इज अ नेशनल क्राइसिस. इट्स अ पॉलिटिकल क्राइसिस, इट्स अ सोशल क्राइसिस एंड इट्स एन इकोनॉमिकल क्राइसिस. तो भारत सरकार ने एक ऑल पार्टी मीटिंग करके, पहले पार्लियामेंट चल रहा है, पार्लियामेंट में इस पे चर्चा होनी चाहिए. कांग्रेस को जिम्मेदार ठहराया अपोजिशन को कि आपने पैनिक क्रिएट किया, उसकी वजह से. ठीक है, पैनिक कैसे? डेटा तो कैनॉट लाई ना. डेटा स्पीक्स लाउडर देन वर्ड्स. बारामती के तो रेस्टोरेंट्स बंद है, सारे पूना में हमारी जो महिला छोटे छोटे बिजनेसेस करती है वो बंद है, एमएसएमईज बंद है. ये तो आपके चैनल पे ही दिख रहा है. लाइन तो आप हेल्पलाइन फोन करिए, आप ट्राई करिए ना, आपको क्या मदद मिलती है. ये तो मेरा तो डेटा नहीं है ना, ये तो सरकार का डेटा है, चैनल्स पे आ रहा है, महिला खुद बोल रही है, कंपनीज खुद लोगों को कम कर रही है. ये तो मेरा डेटा नहीं है ना, सरकार का डेटा है जो प्रेस पे दिख रहा है. ठीक है.